नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामसेवक भरती 2024चा जो काही अंदाजित कट ऑफ असणार आहे, हा कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा। तर मित्रांनो, ग्रामसेवक भरती पहा मित्रांनो, आता बरेच विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकचे पेपर दिले आहेत। तर ग्रामसेवक भरतीचा जो काही कट ऑफ तुमचा असणार आहे, तर हा कट ऑफ किती लागू शकतो याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा, जो काही कट ऑफ असणार आहे, आता आपण सर्वसाधारणचा कट ऑफ सांगणार आहोत। सर्वसाधारण याचा अर्थ काय की जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, माजी सैनिक किंवा इतर जे काही आरक्षण आहे, या आरक्षणाचा लाभ न घेता सर्वसाधारणची लिस्ट आपण पाहणार आहोत। सर्वसाधारण म्हणजे उदाहरणार्थ जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात, मात्र ओपनमध्ये असताना सुद्धा प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक हे कुठल्याही प्रकारे म्हणजे कुठल्याही आरक्षणाचा लाभ न घेता आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा कट ऑफ पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, ओपनचा जो काही कट ऑफ असणार, आता जिल्हा वाईज कट ऑफ हा या ठिकाणी वेगळा असू शकतो, परंतु सर्वसाधारणतः जर पाहिलं तर अशा स्वरूपामध्ये कट ऑफ लागेल। फक्त 2-3 मार्क तुमचे कमी जास्त या ठिकाणी होऊ शकतात, याची सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची। आता ओपनचा जो काही कट ऑफ असणार, ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर ओपनचा जो काही कट ऑफ असणार मित्रांनो, हा ओपनचा कट ऑफ ज्या विद्यार्थ्याला 80+ क्वेश्चन बरोबर आहेत, ज्या विद्यार्थी 80+ क्वेश्चन बरोबर आहेत, अशा विद्यार्थी ओपनमध्ये या ठिकाणी सेफ स्कोर या तुमचा असणार आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी पहा एस टी कास्टमध्ये, एस टी कास्टवाल्याच्या विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर असणार आहे, 70+ क्वेश्चन जर या विद्यार्थ्याच्या बरोबर असतील एस टी कास्टमध्ये, तर या विद्यार्थी या ठिकाणी सेफ झोनमध्ये असणार आहेत। त्याच्यानंतर पहा एस टी कास्टमध्ये जे काही विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचा जो काही स्कोर असणार आहे, या विद्यार्थ्यांचा स्कोर मित्रांनो 74+ क्वेश्चन बरोबर जर असतील 100पैकी, तर या ठिकाणी तुमचा सेफ स्कोर या ठिकाणी असतो। आता एन टीमध्ये पहा, जर एन टीमध्ये जर पाहिलं तर NTC, NTB, NTD याचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर हा कट ऑफ मित्रांनो अंदाजित कट ऑफ आपण या ठिकाणी पाहत आहोत। यांचा सर्वसाधारणचा जो काही कट ऑफ असणार आहे, हा 75+, ज्या विद्यार्थ्याचे 75+ क्वेश्चन बरोबर असतील, तर हे विद्यार्थी या ठिकाणी लागतात। आता या ठिकाणी 1-2 मार्क कमी जास्त NTC, NTB, NTD याच्यानुसार मित्रांनो एखाद्याचा रिझल्ट या ठिकाणी 75वर लागेल, एखाद्याच्या या ठिकाणी 76वर सुद्धा लागू शकतो, परंतु सर्वसाधारणतः 75+ क्वेश्चन तुमचे बरोबर असणे हे गरजेचं असणार आहे, ठीक आहे। आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो ओबीसीचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर ओबीसीचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर ओबीसीमध्ये तुम्हाला 78 क्वेश्चन जर तुमचे बरोबर असतील, तर या ठिकाणी ओबीसीमध्ये तुमचा सेफ स्कोर या ठिकाणी असणार आहे। तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण सर्वसाधारणचा या ठिकाणी कट ऑफ पाहिलेला आहे। आता ईडब्ल्यू एस विद्यार्थ्याचा जो काही कट ऑफ असणार आहे, तर हा कट ऑफ 77+ क्वेश्चनचा या ठिकाणी EWS तुमच्यासाठी असणार आहे। तर अशा स्वरूपामध्ये अंदाजित कट ऑफ आपण या ठिकाणी ग्रामसेवकचा पाहिलेला आहे। तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, मात्र 1 ते 2 मार्क कमी जास्त या ठिकाणी होऊ शकतात, एवढं तुमच्या लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही वेटिंगला जरी पडला तरीसुद्धा मित्रांनो तुमचे लागण्याचे चान्सेस 100% जास्त असणार आहेत। याचं कारण असं की बऱ्याच विभागाच्या या ठिकाणी जाहिराती आल्या, परीक्षा झाल्या आणि त्याची नियुक्तीसुद्धा दिली जाते, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चान्स बऱ्यापैकी असू शकतो। त्यामुळे अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला मार्क येत असतील, तर तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहात। तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी थांबूयात, थँक्यू, धन्यवाद।